जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे पोर्टल नुकतेच सुरू झालेले असून याचं वेळापत्रकही या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा अंतर्गत बदलींचे वेळापत्रक, त्याचप्रमाणे शिक्षक संवर्ग भाग 1 यामध्ये कोणकोणत्या आजाराचा समावेश होतो आणि शिक्षक संवर्ग भाग 2 याविषयीची माहिती बघितलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये बदलीचे एकूण 7 टप्पे होणार आहेत। या 7 टप्प्यापैकी जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या, याची कार्यवाही कशा प्रकारे होणार आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, 4.2 टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या, याच्यामध्ये 4.2.1 टप्पा क्रमांक 1 तर याप्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग 1 शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी देण्यात येईल। तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या करण्यात याव्यात। त्यानंतर 4.2.2 याच्यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल। ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्रमांक 3 मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे 4.2.3 याच्यामध्ये विशेष संवर्गात अंतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील। त्यानंतर 4.2.4 एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील। सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे 4.2.6 या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल। या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल। जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग 1 म्हणून होणार नाही। तथापि त्याने विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील। 4.2.7 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील 3 वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही। 4.2.8 विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक अ.प्र.वि. 2018 प्र.क्र. 46 आरोग्य 6 दिनांक 14/9/2018 मधील तरतुदीनुसार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन UDID प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील। सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल।